महत्वाची बातमी, कुणाल कामराच्या गाण्याविरोधात आता शिंदेची शिवसेना आक्रमक झाली आहे। कुणाल कामराच्या शोची सेटची तोडफोड करण्यात आली आहे। खारच्या युनिकॉन्टिनेंटल या हॉटेलमधील शोची या ठिकाणी सेट जो होता त्याची तोडफोड करण्यात आली आहे। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय कुणाल कामरानं शिंदे संदर्भात एक व्यंगात्मक गाणं बनवलं होतं, त्याविरोधात आता शिंदेची शिवसेना आक्रमक झाली आहे। दरम्यान यावेळी कॉमेडी शो दरम्यान या सेटची तोडफोड करण्यात आली आहे। तर आपण पाहू शकतो या दोन्ही दृश्यांच्या माध्यमातून या ठिकाणी शोचे आयोजक त्या सगळ्या शिवसैनिकांना समजावण्याचा प्रयत्न करतात। मात्र शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। खुर्च्यांची तोडफोड या ठिकाणी करण्यात आली। यासह आणखी तीव्र आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा त्यांनी दिलेला आहे। कुणाल कामरानं शिंदेंवर एक व्यंगात्मक गाणं तयार केलं होतं आणि त्यावरून आता शिंदेची शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली आहे। काल कुणाल कामराच्या शोच्या सेटची तोडफोड करण्यात आली। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋत्विक यांच्याकडून। ऋत्विक, काय सांगाल, सध्या या ठिकाणी शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच मोहिनी, आपल्याला माहितच आहे की जे काल कुणाल कामरा आहेत कॉमेडियन, त्यांनी एक ट्विट केलेलं होतं आणि त्या ट्विटमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती विडंबरपण गाणं तयार केलेलं होतं। ते गाणं कुठेतरी व्हायरल झालं आणि त्यातच जे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत संजय राऊत यांनी देखील ते रिट्विट केलं। त्यानंतर ते ट्विट आणखीन व्हायरल होत कुठेतरी शिंदे गटाचे जे शिवसैनिक आहेत ते आक्रमक झाले, शिंदे गटाचे नेते आहेत ते आक्रमक झाले। त्यांनी कुणाल कामरा आहेत त्यांना आधी वॉर्निंग दिली की त्यांनी कृपया माफी मागावी, अन्यथा काळं फासण्यात येईल, त्यांच्याबद्दल तक्रारी केली। मात्र कुठेतरी त्यांचा आणखी उद्रेक झाला। जे राहुल कनाल आहेत त्यांनी खार पोलीस स्टेशनला कुणाल कामरा आहेत यांच्या विरोधात तक्रार दिली। त्यानंतर तक्रारीनंतर त्यांच्यासोबत जो मॉब होता तो जे दी युनिकॉन्टिनेंटल मुंबई हॉटेल आहे त्या हॉटेल परिसरामध्ये आले आणि ह्या जे आपण दृश्यांमध्ये हॉटेल बघू शकतो, याच हॉटेलमध्ये द हॅबिटेट नावाचा स्टुडिओ आहे आणि त्या स्टुडिओमध्ये जे स्टँडअप कॉमेडी असतात ते स्टँडअप कॉमेडीचे शो या स्टुडिओमध्ये होत असतात आणि आपण दृश्यांमध्ये ते हॉटेल बघू शकतो आणि त्या हॉटेलमधला स्टुडिओ बघू शकतो। या ठिकाणी हॉटेलमध्ये स्टुडिओ आहे, त्या स्टुडिओची तोडफोड शिंदेच्या शिवसैनिकांनी केलेली आहे। आता या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला होता आणि दुसरीकडे जे शिंदेच्या शिवसैनिकांनी जी तोडफोड केली त्यानंतर या ठिकाणी पोलीस देखील तैनात करण्यात आलेले होते। पुन्हा एकदा कुठेतरी शिवसैनिकांचा उद्रेक होऊ नये आणि हे जे शिंदे गटाचे शिवसैनिक पुन्हा या ठिकाणी येऊ नये, हॉटेलची तोडफोड करू नये, यासाठी हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। आपण दृश्यांमध्ये हा पोलीस बंदोबस्त बघू शकतो। रात्रीपासून हे पोलीस या ठिकाणी तैनात होते। तसेच हॉटेल देखील आपण बघू शकतो। या हॉटेलवरती आता इथून पुढे जे स्टँडअप कॉमेडी शो आहेत ते देखील होणार नाहीये। जो हॉटेलचा जो आशय होता द हॅबिटेट स्टुडिओ, हा स्टुडिओचा देखील आशय या ठिकाणी पुसण्यात आलेला आहे। पण दृश्यांमध्ये हे काळं पेंट लागलेला बोर्ड बघू शकतो। या काळं पेंट लागलेल्या बोर्डमुळे आता कुठेतरी या हॉटेल प्रशासनाला हे सुचवायचं आहे की यापुढे आता स्टँडअप कॉमेडी शो होणार नाहीये, कारण की या अगोदर जे अनेक स्टँडअप कॉमेडी शो झालेले होते आणि त्यानंतर या हॉटेलची अगदी सुद्धा तोडफोड झालेली होती। नक्कीच ऋत्विक, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एकूणच आपण पाहतोय शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेले आणि त्या दिशेने आता पोलीस सुद्धा सतर्क आहेत। काय तक्रार आहे तुमचे, काय सांगणार? कुणाल कामरा नावाचा कोणतरी व्यक्ती आहे, त्यांनी आमचे नेते माननीय एकनाथराव शिंदे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या विरोधात खालची पातळीवर जाऊन टीका केलेली आहे। आम्ही त्याचा निषेध करतो। काय मागणी असणार आहे तुमच्या या FIR मध्ये, काय दाखल करणार आहेत गुन्हा? त्याच्यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे। मग लायकी सोडून जे असं लोक बोलतायत त्याच्यावर वचक बसलं पाहिजे, म्हणून दुसरं कोणी हिंमत करणार नाही। आणि आपला माध्यम मी त्यांना इशारा देतोय की येणाऱ्या 2 दिवसात जर शिंदे साहेबांची त्यांनी माफी नाही मागितली तर आमचे शिवसैनिक त्यांना रस्त्यावर जिथे दिसेल तिथे काळा फासतील।